आपला 6वा अध्याय चालू आहे अभंग ज्ञानेश्वरीचा ध्यानयोग. आणि त्यातला हा आज 14वा श्लोकच आपण कंटिन्यू करत आहे. तया सकळ ही पवना लागोन दृढ आलिंगन देवनिया मुखीच्या ज्वाळांनी खाली वरी मग घेई सर्व भाग कवळोनी मासल जे ठाय खाय ते कौतुके तोडोनी लचके वरी वरी मग असे देही जे काही समास तयाचाही घास घेऊ लागे हृदयाचे स्थान जे का तेथीलही मग घास घेई एक दोन शोधी तळ पाय शोधी तळ हात सर्वदा भेदित ऊर्ध्व भाग ठाईच ठाईच राहून सांध्या सांध्यातून झाडा घेई पूर्ण प्रत्यंगाचा. प्रत्येक अवयवाला टच करून जाते ती जी कुंडलिनी शक्ती आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जो जो जी काही एनर्जी फ्लो आहे, एनर्जी करंट आहे, तो आपल्या मेरिडियन्स मधनं नाड्यांमधनं प्रत्येक पेशीपर्यंत जाऊन पोचते. एनर्जी फ्लो जो आहे आपला. आणि त्याचप्रमाणे कुंडलिनी शक्ती जी आतमध्ये आपल्या सुप्त अवस्थेत आहे शरीरामध्ये, ती सुद्धा प्रत्येक कणाकणापर्यंत शरीराच्या प्रत्येक मॉलिक्यूल पर्यंत जाऊन पोचते, प्रत्येक पेशीपर्यंत सर्व भागांना ती टच करते. आणि त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस मी मागेही सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे प्युरिफिकेशन, शुद्धी. आपल्या आपल्या शरीराची म्हणजे कुठल्या सगळ्या शरीरांची, आपलं स्थूल देह, आपला मेंटल बॉडी आहे जी, मनोमय कोश, अन्नमय कोश, हे जे सांगितलेले आहेत आपल्या वेदांमध्ये, ते सर्व शरीर आपली शुद्ध हवेत. म्हणजे जेव्हा पण ती पावन शक्ती ऊर्ध्व गतीनं प्रवास सुरू करते आणि जिथे जिथे ती टच होते तिथे केवळ आणि केवळ उत्तम फायदाच आपल्याला होऊ शकतो. नुकसान तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तिथे इम्प्युरिटीज असतील. इम्प्युरिटी असली की मग ती दिसते, ती वर येते. जसं स्वच्छ पाण्यामध्ये जरासी मातीचे कण पडले तर अगदी वर आपल्याला लेअरवर पण कधी कधी असं काही तरंगताना दिसलं बारीक सारीक किंवा तेलासारखं दिसलं की आपण लगेचच ते पाणी ओतून देतो. म्हणजे काय की ती लगेचच वर येते ना, ती ती जी डर्टी एनर्जी असते ती विजिबल होते आणि ती वर येते. आणि तसंच होतं ते कुंडलिनी शक्तीमुळे. सगळ्यात पहिले जी घाण असते ती सगळ्यात वर येते. म्हणजे काय काय जे क्वालिटीज टेंडन्सीज प्रिव्हियस लाईफ टाइम्स पासन जी इम्प्युरिटीज असतात त्या सुद्धा कधी कधी आपल्या उफाळून वर येतात. आणि ती इम्प्युरिटी वर आल्यामुळे लोक घाबरतात. लोकांना वाटतं की कुंडलिनीमुळे हे झालं, कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याने असं झाला, पोटात त्रास व्हायला लागला, रोग निर्माण झाले, मन अस्वस्थ झालं, आणखीन काय काय मानसिक आणि शारीरिक त्रास ते सगळे उद्भवतात. त्याचं कारण ऍक्च्युली ते कारण काय असतं, आधीच प्युरिफाय होऊन बसलं तर ती चांगलं काम करेल ना. जर प्युरिफिकेशन नाही झालेलं तर ती पहिलं काम काय करेल? मग पहिलं काम तिचं आहे प्युरिफिकेशन करणं. म्हणजे काय असतं, आपण आपण गावाला जातो, आपण गावाला जाताना घर साफ करूनच गेलेलो असू की 8 दिवसांनी आपण येऊ तर इमिजिएट झाडू घ्यायची हातात जरूरत नाही लागत आपल्याला. मग आपण थोडस सामान आपलं इकडे तिकडे दूध तापवलं हे तापवलं थोडी बहुत भांडी धुवून घेतो आणि आपण काम सुरू करतो. अगदी अगदी क्लीन करण्यापासून आपल्याला सुरुवात करावी नाही लागत, कारण आपण साफ करून गेलेलो असतो, रोजचं साफ होत असतं आपलं घर. पण तेच जर साफ न करता जसंच्या तसं कचरा त्या दिवशी 2 दिवसापासून चला आता गावालाच जायचंय तर काही हरकत नाही, 2 दिवस बंदच राहणार आहे आता, 8-10 दिवस घर आहे तसंच टाकून जाऊ. पण मग आल्यानंतर ते एकदम अस्वच्छ वाटतं आणि मग पहिला आपल्याला झाडू घ्यावा लागतो हातात आणि पहिलं आपल्याला सगळं साफ करावं लागतं. बेडशीट बदला, हे बदला, ते बदला. आणि मग कुठेतरी जाऊन आपण एखादे ग्लास भांडी धुवून पाणी पी, दूध चहा कर किंवा अन्न पदार्थ बनव, हे आपल्याला करावं लागतं. म्हणजे काय, चांगलं काम आपल्याला नंतर करावं लागतं, पहिले तर आपल्याला सफाई करावी लागते.
अगदी तसंच आहे कुंडलिनी शक्तीचं. आपण साफ डेली बेसिसवर आपण स्वच्छ होत असलो तर त्या कुंडलिनी शक्तीला केवळ आणि केवळ आपलं शरीर पावन करण्यापलीकडे दुसरं काही काम उरत नाही. पण आपण घाण घेऊनच ध्यानाला बसलो आणि घाण घेऊनच साधना करायला मोठी लागलो तर काहीही उपयोग होत नाही. तिला पहिले सफाई कामगाराचं काम करावं लागतं आणि मग ती मग सगळेच निघतात. म्हणजे घरात कसं दुसरं एक्झाम्पल, एखाद्याला ओरडा बसायचा तर जर साठलेला असेल, अनेक जणांचं वागणं आपल्याला असं 2-3 मुलं असतात ज्या घरात, तिथे असं होतं, मुलांना असा अनुभव येतो. एका मुलाला डाट पडताना, ओरडा पडताना सगळ्यांनाच ओरडा पडून जातो. मग सगळ्यांच्या सगळ्या चुका एकदम निघतात. आई आणि बाबा आपले एकदमच सगळ्यांना सपाटूनच सगळ्यांनाच रागवतात. हे तू तू असं केलंस, तू तसं केलंस, तुझं हे चालू आहे, तुझं ते चालू आहे. कारण साठवून येतं ते सगळं मनामध्ये आई वडिलांच्या, की अरे हे माफ करत असतं, ओके ठीक आहे चाललंय, ओके ठीक आहे चाललंय. पण एकाची ब्लंडर मिस्टेक झाल्यानंतर सगळ्यांनाच ओरडा पडतो. तसं होतं ते. मग आता सफाईच करायची आहे का मी, असं म्हणेल ती शक्ती, आणि मग सगळ्यांचंच मग काय आत्ताच्या लाईफ टाईमचं, प्रिव्हियस इन्कार्नेशन, पूर्वजन्मांची घाण, विचारांची घाण, वासनांची घाण, नंतर काय जे इमोशन्स असतात आपल्या आतमध्ये, भावना, त्यांची घाण साठलेली. कारण आपण कॅरी करत असतो हे सगळं अनेक जन्मांपासून. इथलं इथेच गेलं असं सिस्टम इथे नाही सोलच्या बाबतीत. त्याला सगळं एक एक क्षणाचा हिशोब द्यावा लागतो. इथे काही माफ नाही केलं जात. कर्मदेवता अखंड सगळं कॅल्क्युलेट करत असते. लॉर्ड्स ऑफ कर्मा. प्रत्येक प्रत्येक ऍक्शन, थॉट, स्पीच, ऍक्शन कॅल्क्युलेट होते. सगळं कॅल्क्युलेट होतं. आपण स्वतःसाठी काय विचार करतो, दुसऱ्यासाठी किती विचार करतो, चांगले करतो का वाईट करतो, किती तळमळतो, किती तडफडतो, किती दुसऱ्याबद्दल हे केलेलं असतं. मग ते आता आज शहाणपण आलं, पण मागे चूक केली तिथं काउंट होणारच आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट काउंट होते इथे, आणि ती सगळी व्यवस्था ही कुंडलिनी शक्ती साफ करत निघते. आणि म्हणून ह्याच्यासाठी प्युरिफिकेशन प्रोसिजर्स आहेत, प्रोसेसेस आहेत, म्हणून जेव्हा स्पिरिच्युअल स्कूलमध्ये गुरु केला जातो किंवा एखाद्या स्पिरिच्युअल स्कूलला आपण जॉईन करतो, तिथून जे बेसिक कोर्स असतात त्याच्यामध्ये ते सगळं शिकवलं जातं. प्युरिफिकेशन अगदी ग्रेड 1 नर्सरी पासून तिथून स्टार्ट होते. आणि एकदम जम्पिंग होत नाही, एकदम गेलं म्हणजे तुमच्यावर ठापकन वीज कोसळली असं होत नाही. मग ते ग्रॅज्युअली तुम्ही कधी ग्रो होत जाता कळत पण नाही, कारण ती एनर्जी आपली बॉडी जी असते ती ऍब्सॉर्ब करत करत अपग्रेड होत जाते आणि ती कळत नाही कशी अपग्रेड झाली. पण विवेकानी आणि ऑब्झर्वेशन जर स्वतःच सतत ठेवलं असेल तर ते जाणवतं की अरे हो, अमुक केल्यानंतर अमुक गोष्ट मी शिकले किंवा शिकलो, त्याच्यानंतर माझ्यात हा फरक आला. एवढं मायन्युटली आपण जर सेल्फ ऑब्झर्वेशन ठेवत असू पद्धत, तर मात्र चांगलं स्ट्रॉंगली जाणवतं की अरे काही महिन्यांपूर्वी माझी ही सवय होती, ही टेंडन्सी होती, ह्या पद्धतीनं मी प्रोग्राम केल्यासारखा वागत होतो, पण आता मी वेगळं वागतोय, वेगळा विचार करतोय, वेगळी डिसिजन मेकिंग होतीये, इनर स्ट्रेंथ वाढलीये, कॉन्फिडन्स वाढलाय, डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आलेली आहे. हे सगळं कळतं. आणि एवढं मायन्युटली ऑब्झर्व केल्याशिवाय नाही कळणार, ते ऑब्झर्वेशन असेल तर कळत. तर ह्या पद्धतीनं ती कुंडलिनी मग काम करत जाते. आणि मी मागेही सांगितलंय की कुंडलिनी काही फक्त साधना करायला बसतो तेव्हाच जागृत होत नाही. जेव्हा पिरियड्स सुरू होतात बायकांचे, मुलींचे, तेव्हा ती कुंडलिनी शक्ती जागृत होते थोड्या प्रमाणात, माइल्ड माइल्ड फॉर्म मध्ये. जेव्हा आई मुलाला जन्म देत असते, बाळाला, त्यावेळेला कुंडलिनी शक्तीचं काम असतं ते बेबी पुश करण्याचं. ती सुप्तपणे आतून त्या पद्धतीनं काम करत असते. अशी वेगळ्या वेगळ्या वेळांना जन्माच्या वेळेलाही येते, त्या वेळेलाही ती जागृत असते. तर ह्या पद्धतीनं ती अनेकदा लाईफ टाईम मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात माइल्ड लेवलवर ऍक्टिव्हेट होत असते, तिचं काम करते आणि ती पुन्हा सुप्त राहते, झोपलेली राहते. तिला जाग करते ती डिव्हाइन एनर्जी. मागच्या वेळेला मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं होतं
आणि आता परवाच्या सेशन मध्ये पण प्राणिक हिलिंगच्या, ती क्राऊन चक्रामधनं जी स्पिरिच्युअल कॉर्ड आहे, जी आपली कनेक्शन वर वर लागलेलं असतं आपल्या हायर सोलशी, तिथून आपल्याला सतत डिव्हाइन फ्लो येत असतो, वैश्विक शक्ती, आणि त्या शक्तीवर आपलं शरीर चालतं. पण जेव्हा आपण इन्व्होकेशन करतो, म्हणजे आपण आठवण करतो, आपण प्रेयर करतो, त्यावेळेला ती ब्रॉड होत असते, हलकी हलकी मोठी होते, पण टेम्पररी बेसिसवर. ती परत काही काही मिनिटांनी हे होते. आणि जर संताप केला, ध्यान करतो आपण, ध्यानाला बसतो, आणि घरात कोणीतरी काहीतरी विक्षिप्त वागलं की आपला एकदम 10 पटीनं संताप वाढतो. असेही प्रकार साधना करायला लागल्यानंतर व्हायला लागतात. मग आपल्याला वाटतं, अरे आपण तर मेडिटेशन मधून उठलो आणि तरी आपल्यामध्ये संताप येतोय, आपल्याला राग येतोय, आपलं डोकं तापतंय, आपल्याला भयंकर चिडायला होतंय, किंवा आपण आपला ब्लास्ट होतोय इमिजिएट. कित्येकदा असं होतं. आणि स्पेशली चांगल्या पॉवरफुल टेक्निक्स मध्ये जर तुम्ही ग्रो करत असाल तर तिथे स्ट्रॉंगली अनुभव येतात. तर त्याच्यात चूक आपली नसते, प्युरिफिकेशनचा पार्ट येतो. कारण आपली घाण जेव्हा वर येते उफाळून, तर ती रिलीज होत असते बॉडीतनं, आणि त्यामुळे ते बाहेर पडतं. मेडिटेशन केल्यानंतर घाण सगळी बाहेर येते, घाण बाहेर येते, डेली बेसिसवर येते. ती कशामध्ये कशा पद्धतीनं साठली असेल, ती व्यक्ती 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 वेगळा वेगळा अनुभव येतो. एकाला आलेला दुसऱ्याला येत नाही. साधनेतले अनुभव पूर्ण वेगळे आहेत, जीवनाचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. कारण जसं जसं बॅकअप घेऊन आलेला आहे, तसा तसा प्रत्येकाचा अनुभव असतो. प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं, प्रत्येकाला युनिक एक्सपिरियन्सेस येतात, प्रत्येकाचा जर्नी वेगळा आहे. तसा साधनेतला जर्नी पण प्रत्येकाचा वेगळा असतो, कोणाचाही सेम असू शकत नाही. अजून एक गोष्ट, कधीही कंपॅरिझन करायचं नाही. कधीही एकमेकांशी, एक दुसऱ्या व्यक्तीशी, दुसऱ्या साधकाशी, दुसऱ्या आपल्याला माहिती असलेल्या व्यक्तीशी कधीही कंपॅरिझन करायचं नाही. कारण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल सोलचा जर्नी आहे. प्रत्येक जण मागच्या जन्मांपासून घेऊन आलेला असतो. ही चूक, ब्लंडर मिस्टेक बरेच साधक करतात. साधक म्हणते मी, योगी नाही, साधक, जे जस्ट एखादं स्कूल जॉईन करतात किंवा कुठल्या तरी प्रॅक्टिसेस जॉईन करतात, ते खूप कंपॅरिझन करतात. फॅमिली फॅमिलीमध्ये पण कंपॅरिझन होतं, ह्याचं असं, त्याचं तसं, त्याचं तसं. पण कधीही एक्सपिरियन्स सेम येत नाहीत, कधीही प्रोग्रेस सेम नसतो, कधीही स्टेप्स ज्या चढाव्या लागतात त्या सेम सेम नसतात. कारण पूर्ण हा इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, आणि इंडिव्हिज्युअल जर्नी प्रमाणेच एक्सपिरियन्सेस येतात. तर ह्या पद्धतीनं ही कुंडलिनी शक्ती प्रत्येक स्थानाला, प्रत्येक हाडामासाच्या भागाला, पेशीला, आपल्या मेरिडियन्सना, नाड्यांना असं करत, टच करत करत करत, स्वच्छ करत करत, म्हणून त्यांनी तोडोनी लचके म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं थोडस त्याचं वर्णन एकदम असं भयंकर असं केलेलं आहे. कारण ती लचके म्हणजे काय, तुमचं प्युरिफिकेशन होत आहे, घाण काढली जाते. घाण ही मोठ्या प्रमाणातच निघते, आणि ती खूप जन्मांची साठलेली असते. शोधी तळ पाय, शोधी तळ हात, सर्वथा भेदित ऊर्ध्व भाग, ठाईच राहून सांध्या सांध्यातून, झाडा घेई पूर्ण प्रत्यंगाचा. सगळं झाडून काढते ती, सगळं सपाटून झाडून काढते घाण सगळी ती आपली. न सोडी स्वस्थान, तरीही ती जाण, सत्व घे काढून नखाचेही. धुवोनी जागा सोडत नाही आपली ती. नुसती जागृत झाल्यानंतर तिचा करंटच असा असतो की तुम्ही घाणीत बसला असाल तर ती घाण पहिले साफ करते. धुवोनी त्वचेसी मग ठेवी कैसी, अस्थि पंजराशी जडोनिया. हाडा सापळ्याशी जडोनी, जे काही आपलं असेल त्याला त्याला चांगलं असतं त्याला दडवून ठेवते, ती सांभाळून ठेवते. बाकी सगळ्याचा झाडा करते, झाडून काढते सगळ्याला. शिराचे ही हिर काढी ओरपोन, घेई निरपोन अस्थिर अस. तव बाह्यभागी केसाची जी मुळे, वाढणे कुंटले तयासेही. सातही धातूंच्या सागराचे घोट, घेई घटाघट तृषार्तती. पार्था ऐशा रीती शरीर संपूर्ण, टाकी तापवोन लगोलग. आता सोनं बनवलं जातं, सोन्याचे फार सुंदर सुंदर दागिने,
इतके मोहक दागिने बनवले जातात, वस्तू बनवल्या जातात. त्याला तापवल्याशिवाय बनत नाही ना ते. तापवून ठोकल्याशिवाय ते इतकं सुंदर बनत नाही. कुठलीही वस्तू, मूर्ती बनली जाते, मोठ्या मोठ्या सुंदर मूर्ती बनतात. त्या दगडातनं कापून तोडून त्याचे नको असलेले पार्ट काढून त्याला उत्तम असा आकार देऊन मग ते मूर्ती अत्यंत सुबक अशी मूर्ती बनते. तर आपल्या आत्म्याला सुबक असा आकार देण्यासाठी त्यात नको असलेला भाग काढावा लागतो. आणि ते हे आता बाहेरचं तर आपण काढू, आपण बाह्य प्रकारे काय करतो, आपण सवयी बदलतो, आपलं रुटीन चेंज करतो, आपले विचार बदलतो, असं आपण काहीतरी प्रॅक्टिसेस करत राहतो, किंवा आपण एक सिस्टमॅटिक डिसिप्लिन आणतो लाईफला. लवकर उठायचं, मग चांगलं डाएट मेंटेन करायचं, हायजिनिक फूड खायचं, फ्रेश फूड खायचं, ज्युसेस, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हे आपण बाह्य पद्धतीनं स्वच्छता आणि केअर घेणं म्हणतो आपण, ती आपण बाह्य स्थूल प्रमाणात घेतो. संगती आपण बदलतो. मग चुकीचे विचार देणारे असतात तर त्यांचीच एनर्जी आपल्या बरोबर राहते. मग आपण ते ग्रुप सोडून देतो, हळूहळू हळू करून आपण त्या ग्रुपला सोडतो. आणि मग आपण दुसरा ग्रुप जॉईन करतो, किंवा आपण एकटं राहायचा प्रयत्न करतो. तर ह्या पद्धतीचे बाह्य प्रकारचे आपण प्युरिफिकेशनच्या मेथड्स, आपण टॅक्टिक्स आपण वापरत असतो. पण आतल्या प्युरिफिकेशनचं काय? आपण काही शरीरात हात घालून साफ करू नाही शकत त्याला. नसा नाड्यांमध्ये कुठे घाण बसली आहे, कुठल्या इंद्रियाला बसली आहे, कुठल्या सवयींमुळे बसली आहे, काय पद्धतीचे विचार करण्यानी बसली आहे, तर आपल्याला तर माहितीही नसतं. जेव्हा आपल्याला हे वाचायला ऐकायला मिळतं तेव्हा हे सगळ्याचं तर पहिले ओळख होते. मग त्याच्या आधी जे कर्म केलं त्याचं काय करायचं? हो की नाही? म्हणजे ते पहिलं तर नकळतपणे झालेलं असतं, पण ऊर्जा ही ऊर्जा आहे, शरीराची एनर्जी एनर्जी आहे, ती तर राहणार आहे. मग ते आज आपल्याला कळलं म्हणून मागचं आपलं धुतलं नाही जात. ते कर्म तर असतंच, त्याचे परिणाम असतात. तर त्यामुळे अंतर्शुद्धी जी आहे ती ह्या पद्धतीनं करावी लागते, नाही तर होते, आपोआप होते. म्हणजे आता काही स्कूल्समध्ये, म्हणजे स्पिरिच्युअल स्कूल्समध्ये प्युरिफिकेशन प्रोसेसेस दिलेल्या नाही आहेत. डायरेक्ट साधना सांगतात, काहीतरी मंत्र म्हणा किंवा ध्यान करणं म्हणा. प्युरिफिकेशन सगळ्या स्कूल्स, स्पिरिच्युअल स्कूल्स मध्ये दिसत नाही सांगितलेलं, ऐकण्यात तरी येत नाही. तर त्यामुळे मग तिथे काय होणार? मग तिथे ते रिझल्ट दिसतात. कुंडलिनी तर जागृत होते, ती तर तिचं काम करणार आहे. कारण ते तर काय म्हणतात ना, एकदम प्रोसेसनीच जातं. स्पिरिच्युअल प्रोग्रेस जो आहे तो, तर तर ते स्टेप्स वाईज जाणार. जसं जसं ठरलेलं आहे त्याचे तसे परिणाम दिसणार, तशी तशी प्रगती होणार आणि तशी तशी जागृती होत जाणार. आणि ती आपलं काम मग करणारच. मग आतमध्ये प्युरिफिकेशन नसेल तर ते होणार, त्याला कोणीही टाळू शकत नाही. आता हे वर्णन ना फार भयावह वाटेल ऐकायला. आपल्याला वाटेल काय सालं काढतायत का काय आतनं सगळ्याची. पण ऍक्च्युली असं नाही आहे. ते गांभीर्य कळावं म्हणून अशी भाषा वापरलेली आहे, की ती शक्ती काही मजाक नाही आहे, गंमत नाही आहे. तर म्हणून फार विचार करूनच साधनेला सुरुवात करावा आणि पहिले आपलं स्वतःच शुद्धी करावी. आणि म्हणून त्याच्यासाठी नाडी शुद्धी क्रिया आणि आपल्या प्राणायामात, आता पुढे ते येणार आहे. मग आता हे सगळं मागच्या वेळेला पण मी बोलले होते एक वाक्य, की हे सगळं सांगितल्यानंतर बहुतेक तो अर्जुन हेच विचारेल की बापरे, मग हे एवढं सगळं होणार तर मग बसायचं प्रोसेस काय आहे? मग ती आहे यम नियम आसन प्राणायाम, मग ते सगळं येतं. आणि म्हणून योगासन आणि प्राणायाम विधी हे सगळे दिलेले आहेत. कारण जरी योगासन आणि प्राणायाम विधींनी जे काही प्रोग्राम आपण करतो फॉलो, प्रत्येक स्कूल त्याच्यातही वेगळे वेगळे योगाचे स्कूल्स आहेत, त्यांचे पण वेगळे वेगळे टेक्निक्स आहेत. म्हणजे नावं तीच आहेत पण थोडी बहुत चेंजेस आहेत टेक्निक्स मध्ये. पण ते अल्टिमेटली तुमचं आतून प्युरिफाय करतं. प्राणायाम हा नाडी शुद्धी करतोच करतो, पण त्याच्यात सुद्धा प्रकार आहेत, की दोन्ही नाड्यांनी वापरून, एक सिंगल नाडी वापरून, म्हणजे इडामधनच ब्रीद इन ब्रीद आउट करायचं,
पिंगलामधनं ब्रीद इन ब्रीद आउट करायचं. राईट नोस्ट्रिल लेफ्ट नोस्ट्रिल, कधी कधी कॉम्बिनेशन मध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे दोन्ही नाकं वापरायची. अनुलोम विलोम म्हणतो आपण त्याला. भस्त्रिका, त्याच्यानंतर भ्रामरी, म्हणजे सगळ्या भागांमधनं ती वायू जो आहे प्राणवायू तो सगळीकडनं फिरला पाहिजे आणि प्रत्येक कणाकणातनं प्युरिफिकेशन व्हायला पाहिजे. आणि म्हणून साठी ते सगळे प्राणायाम सांगितलेले आहेत नाडी शुद्धी करण्यासाठी. हर एक जेवढ्या 72,000 नाड्या आहेत ते सगळ्या साफ झाल्या पाहिजेत, याच्यासाठी तो अभ्यास दिलेला आहे. आणि ती आसनं, योगासनं जी आहेत आपली, ती ती त्यासाठी दिलेली असतात. आणि म्हणून तो तसा, हे म्हणजे आपण म्हणतो की मी आता म्हंटल की शुद्धी क्रिया दिलेल्या नाहीयेत, तर आपल्या वेदिक ह्याच्यामध्ये ह्याच शुद्धी क्रिया आहेत, आसन आणि प्राणायाम या दोनच मेन. आणि यम नियम हे आपल्याला एनर्जेटिक क्लिन्सिंग करतात, की आपलं बिहेवियर थॉट स्पीच ऍक्शन मधनं बदलल्यानंतर एनर्जी फील्ड आपली एनर्जी बॉडीज बदलतात, क्वालिटी बदलते. आणि आसन प्राणायामाने फिजिकल बॉडी आणि आपली इद्रिक बॉडी म्हणजे चक्रास आणि मेरिडियन्स, मी परवा एनर्जेटिक सिस्टम एनॉटॉमी सांगितली, ती सगळी एनर्जेटिक एनॉटॉमी जी आहे ती सगळी आपल्या प्राणायामानी आणि आपल्या या योगासनानी क्लिन्सिंग होतं, त्याचं प्रॉपर डीपर क्लिन्सिंग, इनर क्लिन्सिंग. मग तो पुढची साधना, मग बसायचं तर आसन घालून मग व्यवस्थित पुढे साधना सुरू होते आपली, ध्यान धारणा आणि मग समाधी. हे सगळ्या पुढच्या 3 स्टेप आहेत. तर हे सगळं असं सांगितलंय, पण म्हणून काही इथे वर्णन ऐकून शब्दांमध्ये गुंतून पडायचं नाही आणि घाबरायचं त्याहून नाही. तव बाह्यभागी केसाची जी मुळे वाढणे खुंटले तयाचेही, सातही धातूंच्या सागराचे गोट घेई घटाघट तुषार्थ पार्था ऐशा रीती शरीर संपूर्ण टाकी तापवून लगोलग, नासापुटातून वाहत असे वारा अंघुळे ज वारा धनुर्धरा. तया लागी घट्ट धरोनिया आत ओढीते ती तेथ राहोनिया, अपान तो पावे वरी अकुंचन प्राण तो वरोन खचे खाली, आता तयाची या मिलनी साचार उरती पदर षटचक्रांचे, नाही तरी तया दोहोची ही भेट व्हावयाची तेथ त्याची वेळी, परीक्षण भरी क्षुब्ध कुंडलिनी तया नोळखोनी काय बोले, म्हणे तुम्ही कोण आलात का येथे चला भा चालते पलीकडे, ऐक पार्था धातू पार्थिव आघवी खाओनी न ठेवी शेष काही. आता जो आपण जेव्हा मी आत्ताच सांगितलं की राऊंड चक्र म्हणजे सहस्त्रारातनं जो डिव्हाइन फ्लो येतो आपल्याकडे, डिव्हाइन एनर्जी खाली येते आणि प्राणाच्या यांनी ती मूलाधार चक्रापर्यंत जाऊन पोचते. आणि मूलाधाराच्या इथे ही कुंडलिनी बसलेली आहे, ती तिथे जाऊन ठक 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 तिला व्हायब्रेशन जायला लागतात. आणि हे आपण साधना करताना कळतं आपल्याला, जेव्हा ध्यान लागतं तेव्हा सरळ ती डिव्हाइन एनर्जी खाली पोचलेली कळते, पोचताना पण कळते, जाणीव होते, आणि पोहोचलेली टच झालेली सुद्धा कळते. कारण ज्या वेळेला ती टच होते तेव्हा काही व्हायब्रेशनल चेंजेस येतात आपल्या इनर बॉडीमध्ये, ध्यानामध्ये ते कळतात. तर ह्या पद्धतीनं ती हे करते. पण इथे त्यांनी तसंच सांगितलंय की ती मिलनी साचार षटचक्रांमधनं ती आत जाते, चक्रांना भेदून भेदून ती डिव्हाइन एनर्जी खाली जाते, पण ती त्याला काही रिस्पॉन्स देत नाही. म्हणे तुम्ही कोण आलात का येथे चला वा चालते पलीकडे, ऐक पार्थ धातू पार्थिव आघवी खाओनी न ठेवी शेष काही. पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वाची, आणि जो जो अंश पाण्याचा म्हणून चाटोन पुसोन टाकी तोही, ऐशा परी तेथे महाभूते दोन खाओनिया पूर्ण तृप्त होता, शक्ती कुंडलिनी पहार आहे कैसी. आता हे मी मागे मला वाटतं कुठल्या सेशन मध्ये सांगितलेलं होतं की आपले जे चक्र आहेत, षट चक्र आहेत खालपासून, तर ती पंचतत्वावर आधारित आहेत. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वावर आहे, आणि आपलं नाभीचं आहे ते नाभी आणि खालचं
पाणी म्हणजे वॉटर, असं करत 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 ती पंचतत्व, आकाश म्हणजे वर क्राऊनच्या इकडे, अनाहत मध्ये आपला वायू, वायू थ्रोट आणि अनाहत वायू आहे. तर अशा पद्धतीनं ती पंचतत्व, आणि म्हणून म्हणलंय की दोन तत्व तिने खाऊन टाकली. पाण्याचं म्हणून चाटोन पुसोन टाकी तोही, ऐशा परी तेथे महाभूते दोन, पंचतत्वातली महापंचभूतातली दोन महाभूत म्हणजे खालचं अ, अ, काय म्हणलं मी, पृथ्वी तत्व आणि वॉटर पाणी, ते खालची दोन चक्र ती जागृत होऊन टच करून वर चढते. खावोनिया पूर्ण तृप्त होता, शक्ती कुंडलिनी पहार आहे कैसी, सुषुम्नेच्या पाशी सौम्यपणे, पावोनिया तृप्ती होता समाधानी, टाकी मुखातून गरळजे, त्याची विश्वरूप अमृताच्या योगे, धनंजय जागे प्राणवायू. मी म्हटलं ना, व्हायब्रेशन एक प्रकारची वेगळी व्हायब्रेशन, कारण ती जेव्हा हे अशा पद्धतीनं, कारण ती सर्पिण म्हणून म्हटलंय ना, स्नेक, म्हणजे ती जेव्हा बाहेर काही एनर्जी बाहेर येते आपल्या टच करून, ती विषरूप पण अमृताच्या योग्य, म्हणजे ते ते अमृतासारखी ती एक व्हायब्रेशन उठते आतमध्ये, आणि ती प्राणवायू ला ते कनेक्शन जुडल्यासारखं होऊन आपलं ध्यान लागतं. आणि आपण म्हणतो ना, ध्यान लागलं म्हणजे ते फुल कनेक्शन लागून आपण शिफ्टिंग होतं, आपल्या आपल्या इनर सेन्सचं शिफ्टिंग होतं, म्हणजे आपल्याला आतून जाणवतं की आपण ह्या प्लेन मधनं आपण शिफ्ट झालेलो आहोत डिव्हाइन एनर्जीचा हात पकडून. तर त्या त्या सगळ्या एक्सपिरियन्सेस इथे येतात ह्या स्टेजवर. निघे मुखातून अग्निमूर्तिमंत, परी करी शांत अंतर्बाह्य, तिये वेळी मग गेले बळ येते, सर्व ही गात्रांते पुनरपी. आणि त्याला म्हणतात ब्लिस, ब्लिसफुल आनंद. ब्लिस म्हणजे अखंड आनंद, म्हणून साधनेमधला आनंद हा बाह्य आनंदापेक्षा प्रचंड वेगळा आहे, आणि म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि मग त्या ध्यानामध्ये एक वेगळ्या प्रकारची ब्लिसफुल स्टेट येते, कारण तिने जे विष म्हणजे अमृत जे ओकलेलं आहे, ती जी व्हायब्रेशन निघते ती सगळ्या पूर्ण नसांना टच करून जाते, अंतर्बाह्य टच करते. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय ती ये वेळी मग गेले बळ येते, सर्व ही गात्रा ते पुनरपी. आणि मग ती व्हायब्रेशन आहे ना, अख्ख्या एक एक कणापर्यंत पोहोचते शरीराच्या, आणि सगळ्यांना असं एक ब्लिसफुल एक्सपिरियन्स येतो, एकदम लाईटनेस येतो आतून, आणि मग असं हवेत असल्यासारखं वाटतं. आणि म्हणून काही ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जर उत्तराखंडला ते बद्रीनाथ वगैरे तिथे गांजावाले साधू असतात, ते असाच एक्सपिरियन्स त्यांना गांजा ओढून येतो. किंवा कुठल्याही इवन स्पिरिच्युअलिटी मध्ये पण ना, काही काही पंथ असे भयंकर आहेत, म्हणून सांभाळून राहायचं. पटकन आपण कुठेही जात नाही, कुठलाही गुरु वगैरे एकदम करायला. ते ह्याचसाठी काही टॉक्सिक हे आपल्याला खायला देतात, आणि मग हे सेम अनुभव येतो, लाईटनेस येतो, ब्लिसफुल फील होतं, आणि मग ती साधना आहे असं भ्रमित केलं जातं लोकांना, आणि ती सवय लावून टाकली जाते गांजाची आणि याची, ड्रग्सची. ती ड्रग्स घेऊन अशाच पद्धतीचा, म्हणून परत परत माणसं ड्रग्स का घेतात, ड्रग ऍडिक्ट का होतात, कारण असं हवेत असल्यासारखं आनंदमय स्थिती होते त्यांची. कारण सेम सेम एक्सपिरियन्स होतो, पण तो टेम्पररी असतो, आणि हा अत्यंत ब्लिसफुल आहे आणि अत्यंत पॉवरफुल आहे. ह्याच्यानी आतमधनं एनर्जी एनर्जी वेगळ्या प्रकारची आपल्याला मिळते, आणि आपलं पूर्ण लाईफ चेंज होऊन जातं. त्यामुळे दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, पण याच पद्धतीचं आनंद आणि हे तिथे होतं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की थांबती व्यापार नऊही वायूंचे, वाहणे नाड्यांचे बंद पडे, म्हणून या तेथे स्वभावे सर्वथा राहती न पार्था देह कर्म. आणि मग जे आपला जो श्वासोच्छ्वास चालू असतो ना, तो आतमधनं व्हायला लागतो, इनर ब्रीथ म्हणतात त्याला. म्हणजे नाकानी श्वास घेणं हळूहळू 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 सायलेंट होतं,
आणि तरीही ध्यानात असलेल्या अवस्थेमध्ये ब्रीदिंग जर आपण बाहेरनं असं बघितलं, छाती पोट हालताना दिसत नाही, म्हणजे डीप ध्यान मध्ये असलेला जर माणसाला बाजूनं आपण बघितलं तर असं एकदम शांत चेहऱ्यावर एक वेगळाच भाव असतो, शांततेचा, ब्लिसफुल एक्सप्रेशन असतात. आणि आपण जर व्हायब्रेशन बघितली ब्रीदिंगची तर ती कधीही दिसत नाही बाहेरनं. कारण का? तो वायू आतून प्राणायाम सुरू होतो, अंतर प्राणायाम सुरू होतो नाड्यांचा, आणि ब्रीदिंग इनर ब्रीदिंग स्टार्ट होतं आणि बाहेरनं ते थांबून जातं. आणि ती प्रोसेस वेगळ्याच ह्याच्यावर शिफ्ट होऊन जाते, पूर्ण शरीराचं कार्य वेगळ्या ह्याच्यावर एका मशीनवर दुसऱ्या टाकल्यासारखं देह कर्म वेगळ्या पद्धतीनं सुरू होतं. आणि म्हणून त्यांनी इथे म्हणलंय की म्हणून या तेथे स्वभावे सर्वथा राहती न पार्था देह धर्म, इडा पिंगलांचे होनी मिलन सुटती संपूर्ण तिन्ही गाठी. तीन गाठी आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, गाठ, ब्रह्मगाठ आणि विष्णुगाठ. आणि त्या साधना केल्याशिवाय, प्युरिफिकेशन झाल्याशिवाय त्या सुटत नाहीत. आणि त्या आहेत, एक खाली नाभीच्या इथे, एक हृदयाच्या जागी, आणि एक वर आहे आज्ञाचक्राच्या इथे. या तिन्ही गाठी, गाठी म्हणजे काय? जिथे ते क्रॉस होतात दोन्ही इडा पिंगला, तिथे त्या तीन गाठी आहेत. आणि म्हणून त्यांना तीन तीन एनर्जी फॉर्मची नावं दिलेली आहेत, रुद्रगाठ, विष्णुगाठ आणि ब्रह्मगाठ. आणि त्या साधनेमध्ये म्हणजे खूप इंटेन्सिव्ह, म्हणजे खूप हायर लेवलची ऍक्च्युअल साधना सांगते मी, त्या फार पुढे जाऊन त्या हळूहळू हळू एक एक सुटतात. आणि मग ते वर मिलन होतं, सोल म्हणजे त्या कुंडलिनीचं वर, जीवाशिवाची गाठ म्हणतात ना ती, म्हणजे परमात्म्याचे आणि कुंडलिनी शक्तीचे मिलन होते, टच होते ती, तेव्हा क्राऊन मध्ये. त्या पण त्याला खूप लंब्या स्टेप्स आहेत, अनेक इन्कारनेशन जातात कधी कधी. त्यामुळे एकदम आता असं काहीतरी होईल असं म्हणून घाबरून सगळं आपण आपला प्रवास नाही कधी थांबवायचा. कारण जो अल्टिमेटली आपल्याला हे करायचंच आहे, ह्या जन्मात नाही, पुढच्या 100 जन्मांनंतर म्हणा, 10 जन्मांनंतर म्हणा, नाही तर 5 जन्मांनंतर. अगदी किड्यापासनं सगळेजण ह्याच स्टेज पर्यंत गेल्याशिवाय ते काही एकरूप होत नाहीत. म्हणजे ते एखादा गेम असतो ना, त्याच्यामध्ये टाकल्यासारखं आहे ते, आपल्याला ते करायलाच लागणार आहे. मग त्याच्यासाठी किती जन्म आपण काढा, आपण तयार नसू तर ते म्हणतात, परब्रह्म म्हणतो ठीक आहे राहू दे, एक 10 जन्मांनंतर कदाचित तुम्ही तयार व्हाल, असं म्हणतो तो. मग आपण आपलं तेच 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 चक्कीत घातल्यासारखं करत राहतो. आणि म्हणून घाबरायचं नाही, अजिबातच घाबरायचं नाही. कारण एक एक बेसिक थॉट आहे, म्हणजे मला हा द्यायला आवडेल की हे शरीरही त्याचं, हा आत्मा म्हणून जो आपण मी म्हणतोय, ज्याला माझा आत्मा म्हणतो किंवा मी, आय द सोल असं जेव्हा आपण म्हणतो, तोही तर त्याचा आहे, ही सृष्टी त्याची आहे, ही रचना त्याची आहे, हे शरीर त्याचं आहे, कारण त्यांनी बनवलेलं आहे, इतकं क्रिएटिव्ह फिजिकल बॉडी बनवलेली आहे की त्याचं फंक्शनिंगचा एक एक विचार करायला गेलो, मेडिकल सायन्सचा अभ्यास करायला गेलं की अक्षरशः आश्चर्याचे धक्के बसतात की कसं हे सगळं फंक्शनिंग चालू आहे फिजिकल बॉडीचं. आपण वाट लावतो त्याला निगेटिव्ह थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्सनी त्याचं चक्के जाम करतो. पण त्यांनी बनवताना इतकी क्रिएटिव्हली बनवलेली आहे फिजिकल बॉडी, एक एक ऑर्गन, की काय म्हणजे म्हणावं त्याच्या क्रिएशनला. हे सगळं जर त्याचं आहे तर आपण कशासाठी घाबरतोय आणि कशाला सांभाळायचा प्रयत्न करतोय? हा सगळ्यात पहिला तर मला विचार, पहिल्यात फर्स्ट थॉट माझा हा असतो की मी कशासाठी घाबरतीये, काय माझं जाणार आहे, जर माझं काहीच नाही तर मी कशासाठी घाबरायचं. पण जोपर्यंत मी हा धीर धरत नाही आणि मी हे सर्व करत नाही, तोपर्यंत काही माझं आणि त्याचं मिलन झाल्याचा आनंद मिळणार नाही मला. आणि जर मी त्याचीच आहे, तो मीच आहे, सगळं एकच आहे, तर मग माझं असं म्हणून वेगळं काढण्याचा माझा अट्टाहास का, असा प्रश्न मनाला पडतो. आणि त्यामुळे कधीही घाबरायचं नाही, कारण सर्व त्याचंच आहे. घाबरणारे कोण आपण? इडा पिंगलांचे होनी मिलन सुटती संपूर्ण तिन्ही गाठी.
मग हळूहळू ती एनर्जी आतमधनं स्मूथली शिफ्ट व्हायला लागल्यानंतर त्या गाठी ओपन होतात. म्हणजे काय, की एनर्जेटिक लॉक्स आहेत ती बेसिकली. गाठ म्हणजे अशी काही गाठ मारून ठेवलेली नाहीये, दोऱ्यांची गाठ बांधून आपण ठेवतो. एनर्जेटिक लॉक्स आहेत. ती लॉक्स अनलॉक होतात आणि ती ती अनलॉक होताना काही 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 सायकिक ॲबिलिटीज ओपन अप होतात. म्हणजे एखादं सिक्रेट डोअर ओपन केल्यानंतर त्यातल्या आपल्याला जादू काही आतमध्ये असतील तर ते आपल्याला मिळतील ना. एखादा जादूचा दिवा घासल्यानंतर त्यातनं हा बाहेर येईल जिनी, अशा टाईप मध्ये. तर अशा पद्धतीनं ती लॉक्स आहेत, डिवाइन लॉक्स, ती अनलॉक होतात. आणि मग त्यातनं सायकिक ॲबिलिटीज म्हणजे काही काही आपल्याला सेन्स करायच्या किंवा इंट्युटिव्ह एनर्जीज आपल्याला मिळतात, ॲबिलिटीज येतात. आणि अशा पद्धतीनं आपला प्रोग्रेस होत असतो. पण हे खूप खूप सटल लेवलवर सगळं चाललेलं असतं, असं फिजिकली दिसत नाही. काहीच दिसत नाही की ही गाठ खुलली, असं काही दिसत वगैरे नाही अजिबात. आणि आणि चक्रांचे ते सहाही पदर फुटती साचार धनुर्धरा. आणि मग ती चक्र पण ओपन अप होत जातात, कारण ती सगळ्याला भेदून एक 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 चक्र खालून पासून प्रवास सुरू करते. जशी आपली ट्रेन एक एक स्टेशनला थांबत थांबत पुढे जाते, तशी ती एक एक चक्राला ओपन करत करत पुढे जाते. मगच चंद्र सूर्य ऐशी काल्पनिक नावे देती देख जया लागी, तया पवनाचे दिसेना ठिकाण प्रदीप लावून शोधताही. एक आहे चंद्रनाडी, एक आहे सूर्यनाडी, असं सांगितलेलं आहे. जेव्हा आपण ज्या नाडीनं आपल्याला श्वास घेतल्यानंतर गरम लागतो ती सूर्यनाडी, ज्या यानी चंद्र म्हणजे थंड, थंड आणि गरम हा भास होतो, म्हणून त्याला काल्पनिक नाव दिलेलं आहे. पहा किती सुंदर त्यांनी बॉडी क्रिएट केली, फिजिकल बॉडी. मला राहून राहून आश्चर्य वाटतं नेहमी विचार करते तेव्हा. आणि हिलिंगच्या मुळे जास्त मी क्लोज झाले या फंक्शनिंग आणि याच्या थिअरीचा अभ्यास केल्यामुळे, मेडिकल स्टडी केल्यामुळे, प्रॉपर फिजिकल अॅनाटॉमीचा स्टडी प्लस एनर्जेटिक अॅनाटॉमीचा स्टडी, या दोन्हीमुळे एंटायर बॉडी हा जो प्रकार आहे आपला, ऑल एनर्जी बॉडीज इन्क्लुडिंग इन फिजिकल बॉडी, मला अंडरस्टँडिंग आलंय त्याचं. आणि त्यामुळे ते कमाल वाटते या सगळ्याची, की काय कमाल आहे त्या परमात्म्याने हे सगळं युनिवर्स बनवलं. एक 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 गोष्टीत बारीक काम केलेलं आहे. तया पवनाचे दिसेना ठिकाण प्रदीप लावून शोधताही, बुद्धीची कणिका चैतन्यात विरे, सुगंध जो उरे घ्राणा माझी, तोही कुंडलिनी संगे पार्थ पाहे, संचरोनी राहे सुषुम्नेत, तोची वर तोन चंद्रामृत तळे, हळू कलंडले शक्तिमुखी. शक्तिमुखी म्हणजे शक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती. आता मी सांगते आपल्या ह्याच्यामध्ये ते आय थिंक मेड्युला ऑब्लांगाटा, ऑब्लांगटा जो पार्ट आहे खाली बॅक हेडच्या इथे आतमध्ये बॅक साइडला, तिथून म्हणजे खरं तर मागूनचा पार्ट सांगितला मी, पण ऍक्च्युली जिथे आपल्याला कसं सांगू, जेव्हा ध्यान लावतो आपण ना तेव्हा अज्ञा चक्रामध्ये, आता 15व्या अध्यायात त्यांनी कुटस्थ हा शब्द वापरलेला आहे. कुटस्थ, कुटस्थ मध्ये प्रत्यक्ष परमात्मा स्थित आहे असं 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे ह्याच्या भगवद्गीतेच्या. आता ते कुटस्थ म्हणजे कुठे, तर कुटस्थ म्हणजे आज्ञाचक्र आपलं जे आहे या दोन भुवयांच्या मध्ये, त्याच्या असं त्याला आर पार जर गेलं, असं भेदन करून इमॅजिनरी आपण आतमध्ये गेलो, तर एक्झॅक्ट सेंटरला पॉइंटला आपल्या आतमध्ये दोन एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, पीनल ग्लँड अँड पिच्युटरी ग्लँड. त्या बरोबर ब्रेनच्या सेंटर अलाइंड आहेत, बरोबर सेंटरला, साईडनं मागून पुढे एक्झॅक्ट सेंटर मध्ये आहेत. ठीक आहे. आता तिथे ती जागा आहे, ती जागा आहे कुटस्थची. आणि तिथे परब्रह्माचं एक एनर्जी तिथे मौजूद आहे प्रत्येक ह्युमन बिंगच्या.
आणि म्हणून क्रियायोगामध्ये कुटस्थ मध्ये ध्यान करायला त्यांनी सांगितलेलं आहे एका ह्याच्यामध्ये. तिथे नीलमणी असतो असे वर्णन केलेलं आहे. आणि नीलमणी म्हणजे कृष्ण, निळा. आणि तो तिथे आपल्याला ते एनर्जी फॉर्म तिथे आपल्याला भेट होते परब्रह्माची कुटस्थ मध्ये, आज्ञाचक्राच्या तिकडे मागे. थर्ड आय म्हटलेला आहे त्याला. आणि तो जागृत होतो तेव्हा बऱ्याच सायकिक ॲबिलिटीज ओपन अप होतात, इंट्युटिव्ह ॲबिलिटीज. तर तिथून ना जेव्हा जेव्हा ध्यानाची खूप उच्च अवस्था येते आणि ही कुंडलिनीचा प्रवास सुरू होतो, तिथून अमृत पाझरतं. आणि ती एक हे आहे, काय म्हणतो आपण, मुद्रा आहे, मुद्रा. टंग त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना मेडिटेशन मध्ये आपण ट्विन हार्ट मेडिटेशन करतो. टंग टू द पॅलेट, टच युअर टंग टू पॅलेट. म्हणजे काय की आपण आपली जीभ जी आहे त्या अपर पॅलेटला टच करतो, म्हणजे टाळूला. आणि तसं का करायचं, तर त्याचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याचीच आपल्या पतंजली योगसूत्रामध्ये एक मुद्रा आहे, ती जीभ आतमध्ये वळवण्याची. आणि ती पूर्ण आतमध्ये उलटी वळवतात. म्हणजे आपण जेव्हा अशी जीभ उचलून ताळूला लावतो, ती ताळूला लावून लावून आणखीन आतमध्ये वळवायची. आय थिंक शांभवी मुद्रा त्याला म्हणतात. तर ती मुद्रा करून ध्यान केल्यावर तो प्राणवायू बरोबर स्टक होतो मध्ये. आणि ती एक प्रोसेस होते आतमध्ये. आणि त्याच्याने ती म्हणजे हे सगळं कुंडलिनी जागृत होणं, चक्र ओपन होणं, आणि तो पाथवे सुषुम्नेचा ओपन होणं, त्यातून कुंडलिनी वर चढणं, हे सगळं सगळं कनेक्टेड आहे. असं एक टेक्निकली मशीन चालवल्याप्रमाणे हळूहळू गोष्टी, एक घडलं दुसरं घडलं असं टेक्निकली सुरू होतात प्रोसेस आतमध्ये. आणि तिथून एक अमृताचा पाझर सुरू होतो, जेव्हा अत्यंत वरच्या लेवलवर ती स्पिरिच्युअल एनर्जी चढते. आणि लिटरली तिथून असं द्रव झिरपत आतमध्ये, ही मागचा भाग येतो तो, म्हणजे त्या पिनल ग्लँडच्या तिथून खाली. म्हणजे मला असं तर एक्सप्लेन नाही करून सांगता येणार, ते प्रॅक्टिकल आहे. आणि ते जिभेवर ते हळूच ते द्राव पडतो, आणि जिभेवर पडल्यानंतर तो खाली जातो. आणि तो कुंडलिनीला पण मिळतो, कारण ते ड्रॉप्स पडत असतात. ऍक्च्युली लिक्विड आहे. आणि त्याला म्हटलंय अमृत, त्याला अमृत म्हटलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं आपल्या ग्रंथांमधनं अशा पद्धतीनं लिहिलंय की ते ना ओपन करून, काय म्हणतात ना, डिकोड केलेलं नाहीये कोणी फारसं. आणि म्हणून आपल्याला हे मिळालेलं नाही. पण तेच पुस्तकांमधनं, परदेशी पुस्तकांमध्ये फॉरेन लोकांनी येऊन इथे अभ्यास करून, आपल्याच वेदांचा खूप अभ्यास करून, त्यांनी त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून खूप इझी टू अंडरस्टँड अशी पुस्तकं बनवलेली आहेत. आणि त्याच्यात त्यांनी खूप क्लिअर सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. पण आपल्या इथे ग्रंथांमध्ये असल्यामुळे, त्या भाषांमध्ये असल्यामुळे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. जरीही भगवद्गीतेला मराठी प्राकृत भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ज्ञानेश्वरांनी आणली असली तरी, तरीही ती एका काय म्हणू शकतो आपण, सिक्रेट लँग्वेज मध्येच आहे तरीही. कारण काही गोष्टी ना ओपन करून सांगू नाही शकत एका सर्टन लिमिट नंतर. आणि काही गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहेत, प्रॅक्टिकल केल्याशिवाय नाही, असा प्रकार आहे. तर त्यामुळे हे सगळं वर्णन आहे ते ऐकून साधारण कल्पना येईल एवढी त्यांनी हे केलेली आहे सोय. आणि म्हणून हे सगळं वर्णन आहे. बुद्धीची कणिका चैतन्यात विरे, सुगंध जो उरे घ्राणा माझी, तोही कुंडलिनी संगे पार्था पाहे, संचरोनी राहे सुषुम्नेत, तोची वर तो न वरील बाजून चंद्रामृत तळे, हळू कलंडले शक्तिमुखी. आता मी चंद्रामृतला त्यांनी स्टार केलाय, बघून सांगते पुस्तकामध्ये. एंडला त्यांनी या काही ज्या शब्द आहेत त्याचे या ग्रंथाच्या पाठीमागच्या भागात त्यांनी अर्थ दिलेले आहेत, ज्यांना त्यांनी स्टार केलेला आहे.
चंद्र. चंद्रामृत तळे. हा, हे बघा तेच सांगितलं आहे. योग्याच्या मस्तकातील मेंदूतील सहस्त्रदल कमलातून अमृत स्त्रवते असे योगशास्त्रात सांगितले आहे. म्हणून मेंदूच्या अमृत स्त्रवणाऱ्या भागाला योगाच्या परिभाषेत चंद्र किंवा चंद्रामृत तळे असे म्हणतात. तेच सांगते मी की तो जो पार्ट आहे तिथे ते तिथून असं एक अमृत लिटरली लिक्विड निघतं. म्हणजे ती काही कल्पना नाहीये, काल्पनिक नाहीये हे सगळं. ते खरंच तिथून. आणि ते अमृत म्हणजे असं गोडाची टेस्ट असते त्याच्यामध्ये, हलकीशी. आणि ती जाणवते टंग, कारण तिथे असते ना आपली. तर टच केल्या तिथे टच झालेली असते त्यामुळे ती टंग वरच पडतं. तर ते टच तो ड्रॉप येतो, तो टच होतो टंगला आणि ती टेस्ट कळते आपल्याला, कळते ह्युमन्सना कळू शकते ती. होतं ते, हे सगळे प्रोसेस होते तेव्हा. कुंडलिनी द्वारा मग ते अमृत पार्थ सर्वांगात संचरेगा. ते सगळीकडे स्प्रेड होतं. तो जो ड्रॉप ऍब्सॉर्ब करते ती कुंडलिनी शक्तीमध्ये घेतल्यानंतर ती शक्ती सगळीकडे पसरवून टाकते शरीरभर त्या अमृताला. आणि प्राणवायू तोही जायसाच जागच्या जागीच मुरोनिया. तप्त होता मुस तयातील मेण जातसे निघून जैशा रीती. मग धातू रस जोका रस रसित राहे तो मुशीत कोंदाटून. तैसी जणू काय त्वचेचा पदर अर्जुना साचार पांघरोनी. दिसे मूर्तिमंत प्रकटली कांती धरोनी आकृती शरीराची. आपल्या शरीरावर एक प्रकारचं तेज येतं त्या व्यक्तीच्या साधनेचं तेज म्हणून. म्हणून मोठे मोठे गुरु होते, एक वेगळा एनर्जी त्याची, अशी दिव्य अशी एनर्जी बॉडी. आणि ते तेज ते ते रिफ्लेक्ट होतं त्या व्यक्तीमधनं. बघितल्यानंतरच ते कळतं. ते ते पर्सनॅलिटी वेगळी असते ती. किंवा सूर्य घेता मेघ प्रावरण प्रभाती झाकोन जाय जैसी. परी होता दूर मेघाचे पटल प्रभेची झळाळ धरो नये. त्वचेचा वरील शुष्क जोका भुसा झडोनी तो तैसा जाता मग. अंग कांतीची ती दिसू लागे झाक जैसा का स्फटिक मूर्तिमंत. आपण जे सामान्य माणूस असतो ना, आपल्या ह्याच्यावर एक ते निगेटिव्ह एनर्जीचं आवरण असतं आपल्या ऑरावर म्हणा, किंवा आपल्या कम्प्लीट आपल्या बिंगवर. बिंगनेस म्हणतो ना आपण, एक जिवंतपणा जो आहे आपल्या भोवती, त्यावर एक एक पटल असल्यासारखं, म्हणजे एक कव्हर असल्यासारखं ते आपल्या बिहेवियरचं, आपल्या एंटायर आपल्या जर्नीचं, म्हणजे मेनी इन्कार्नेशन पासून सोलचा आत्म्याचा जो प्रवास झालेला आहे तेवढ्या सगळ्यातल्या पूर्णपणे जगण्याचं, वृत्तींचं, विचारांचं, जे काही क्रिया केलेल्या आहेत आपण अनंत जन्मात, ते सगळ्याची एक एक ना प्रभा, म्हणजे एक कव्हर असतं एनर्जी बॉडीवर. आणि ह्या सगळ्या साधनेच्या प्रकारामध्ये प्युरिफिकेशन होत करत करत आपण हे सगळं करतो. त्यामुळे इतकं जास्त चमकायला लागतं ते, की आपली एनर्जी बॉडी. आणि मग जर कुंडलिनी जागृत झाल्यानंतर हा जो पुढचा जो आता एक्सप्लेन केलेला पार्ट आहे, ती जर प्रोसेस पूर्ण झाली तर पूर्णपणे तेजस्वीपणा येतो त्या ह्याला. आणि तो ह्युमन बिंग ऑर्डिनरी नाही राहत. एनर्जी लेवलवर खूप रित्या तो बदलतो. खूप खूप जास्त सायकिक ऍबिलिटीज येतात, खूप जास्त पूर्ण सोल. कारण सोल ह्युमन लेवलवरनं तो डिवाइन लेवलकडे, सटलकडे तो शिफ्ट झाल्यानंतर त्याचं काय कसं सांगू शकतात, इतकं जास्त प्युरिफिकेशन होऊन त्याचं गॉडनेस कडे तो वळायला लागतो. ह्युमननेस कडनं गॉडनेस कडे वळायला लागल्यानंतर साक्षात ऍक्च्युली आपण कृष्णाचं वगैरे कसं चित्र असतं, तितक्या त्या प्रवासाकडे आपण लागतो. म्हणजे इतकं सौंदर्य, इतका मधुरपणा, इतकं व्यक्तिमत्वात आकर्षण निर्माण होतं की लोक त्याच्याकडे खेचले जातात त्या टाईपच्या योगाकडे. आणि ती एनर्जी वेगळीच असते त्याची. अंगकांतीची ती दिसू लागे झाक जैसा का स्फटिक मूर्तिमंत. एकदम ट्रान्सपरंट.
एकदम पॉवरफुल आणि अट्रॅक्टिव्ह मॅग्नेटिक एनर्जी असते. किंवा रत्नरूप बीजा लागी जाणं धुमारे फुटून आले जैसे, किंवा सायंकाळ होताची गगन करी उधळण रंगांची ज्या, जणू घेऊन या तयाचे सहाय्य घडिले की काय शरीर ते. इतकं पावन होऊन जातं ते शरीर. मग आता असा विचार करून मागचं आपण ऐकलेलं सारं वर्णन थोडस रिकॉल करा, आणि मग आता विचार करा की जर एंड रिझल्ट हा असेल, तर ते सगळं धुतलं, नसात पोचलं, माखलं, जे काही वर्णन होतं ते व्हॅलिड आणि वर्थ आहे. त्याची ते वर्थ आहे जे काही घडलंय आतमध्ये ते कुंडलिनीच्या शक्तीमुळे. त्याचा रिझल्ट, लास्ट रिझल्ट, एंड रिझल्ट इतका पॉवरफुल आहे की काय सांगावं. आत्मप्रकाशाची किंवा वाटेसाच शुद्ध प्रतिमाचं प्रकटली. आणि म्हणून ज्ञानेश्वरांची मूर्ती कशी होती, ज्ञानेश्वर कसे होते, सगळे त्यांची भावंड कशी होती, कुठलेही संतांची व्यक्तिमत्व कशी होती, कारण एवढ्या पोहोचलेल्या स्थितीचे ते लोक होते. ओतले ते जैसे चैतन्याच्या रसे, किंवा भरलेसे कुंकुमेची, ना तरी ऐसेची वाटले निभ्रांत, जणू मूर्तिमंत शांतीच ती. नव्हे ते शरीर रंगची ते साचे, आनंद चित्रांचे ऐसे वाटे. आपल्याला आपण आपण कॅलेंडर किंवा कुठे आपण चित्र बघतो, कृष्ण काढलेला असतो, राम काढलेला असतो, राधा काढलेली असते. किती सुबक आणि सुंदर असं वाटतं ते चित्राकडे बघत राहावं. किंवा रामदास स्वामींचं पेंटिंग्स म्हणजे काढले जातात आता. अत्यंत म्हणजे जो आर्टिस्ट तेवढं उतरवू शकतो त्या कमालीचा असतो, तेव्हाच ते वाटतं चित्र तसं. पण सगळेच असं नाही. किंवा शिवाजी महाराज सुद्धा, शिवाजी महाराजांचं ते एक एनर्जी त्यांची दिसते, ती त्यांच्यामध्ये फील होते त्या कॅरेक्टर मध्ये. ते ह्या शक्ती आहेत, कारण शिवाजी महाराज सुद्धा सामान्य माणूस नव्हते. त्यांचा उल्लेख, त्यांच्या जन्माचा उल्लेख पूर्णपणे आपल्या श्रीपादांच्या चरित्रामध्ये कितीतरी लोकांच्या जन्माचा उल्लेख त्याच्यात केलेला आहे. सगळ्यांचा केलेला आहे. गाडगे महाराज कोण होते ते सांगितलेलं आहे. कोणाला आज्ञा केली गाडगे महाराज म्हणून जन्माला ये, कोणाला आज्ञा केली साईबाबा म्हणून जन्माला यायचंय, अवतार घ्यायचा आहे, कोणाला सांगितलं की तू रामदास स्वामी म्हणून यायचंय, तू शिवाजी म्हणून यायचंय. हे सगळ्याचा पूर्ण डिटेल मध्ये श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रात पूर्ण उल्लेख केलेला आहे. त्यांनी सरळ सरळ आज्ञा केलेली आहे एकेकाला की तुला काही वर्ष गुप्त राहायचंय आणि अमुक रूप धारण करून जन्म घ्यायचा आणि अमुक कार्य तुला करायचंय, असे आदेश केलेले आहेत. रेडी सोल्स जे तयार आहेत ते काम करण्यासाठी, जे तेवढे पोहोचलेले आहेत, प्रगती झालेले आहेत, त्या सोल्सना त्यांनी सांगितलेलं आहे सरळ. ना तरी सुवर्ण चंपकाचा कळा, नाही, नव्हे ते शरीर रंगती ते साचे, आनंद चित्रांचे ऐसे वाटे. आत्मसुखाची ती नातरी मूर्तीचं रोपटे किसाच संतोषाचे. फक्त ब्लिस चेहऱ्यावर कुठल्याही, मग अशा स्थितीनंतर कुठलीही चिंता, कुठलाही विचार करत बसलाय माणूस, कशाचे तरी कष्ट चेहऱ्यावर दिसत आहेत असं अजिबात चित्र नसतं. आणि म्हणून मी काही पर्टिक्युलर कॅरेक्टर्सचे पेंटिंग्सची बात केली की ते कसं दिसतं, किती सुंदर मोहक. ना तरी सुवर्ण चंपकाचा कळा, किंवा तो पुतळा अमृताचा, ना तरी उद्यान तरारले पूर्ण, अर्जुना ते जाण मार्दवाचे. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओले, किते पालवले चंद्रबिंब, ना तरी ती वाटे योगासनीसाच, मूर्ती तेजाचीच बैसलीसे. आता ह्या सगळ्या अवस्थेमध्ये तो योगी योगासनातच बसलेला आहे. कारण रोज साधनेला बसतो तेव्हा हे हळूहळू होतं. एका सिटिंग मधला एक एक्सपिरियन्स नाहीये, आणि एका सिटिंग मधला रिझल्ट नाहीये हा एंड रिझल्ट. याला अनेक वर्ष, अनेक जन्म, किंवा अनेक जन्मांची तयारी असेल तर काहीच सिटिंग मध्ये मिळतं, हे पण सांगते. त्याच्यात काही फिक्स नाहीये, कोणी काही सांगू नाही शकत की ह्याच कधी या पद्धतीने प्रगती होईल, हे सांगू नाही शकत, कारण कोणालाच माहिती नसतं.
म्हणजे अगदी 10-15 दिवसात होणार असेल त्याला फक्त इंट्युटिव्हली कळू शकतं की असं काहीतरी आहे, असं काहीतरी करायचंय, असं काहीतरी करायचंय, असं काहीतरी केलं पाहिजे. अशा प्रकारची आतून फोर्स येत राहतो. पण ऍक्च्युली काय घडणार आहे, कितपत प्रगती होणार आहे, कितपत डेव्हलपमेंट होणार आहे, काय अनुभव येणार आहे, त्या सोललाही माहिती नसतो. तोही नव्यानेच अनुभव घेत असतो, कारण पास्ट लाईफ काही सगळ्यांना आठवत नाही ना. की हो बाबा मी 25 जन्म केलेत, हा मी माझी 25 जन्मांची साधना आहे, असं काही कुठल्या सोलला आठवत नसतं. किंवा हिंट मिळत असतात, किंवा मेसेजेस येतात. कसे येतात? तर अशी माणसं भेटतात की ते तुम्हाला हिंट देतात लाईफ मध्ये येऊन. एक 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 ह्याच्यानंतर काय म्हणतो आपण, कालखंडानंतर, म्हणजे काही काही वर्षांनी तुम्हाला एक 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 मेसेज येतो, आता असं कर, आता असं कर, आता असं कर. पण आपल्याला पुन्हा विवेकाची गरज अत्यंत आहे. कोण कोणाच्या रूपात तुम्हाला येऊन काय करायला सांगतंय हे कळलं पाहिजे. आणि म्हणून विवेकाची आवश्यकता आहे. नाही तर एखादा माणूस 10 मेसेज सांगतोय तुम्हाला, 10 वेळा सांगतोय तुम्हाला, म्हणजे अ, साधकाला, की अरे बाबा असं करायचंय, असं करायचं, आपण आपलं तेच तेच तेच, नाही नाही जमणार नाही, नाही जमणार नाही, नाही होणार नाही, नाही करणार नाही. म्हणून विवेक हवा. पहिला दुसरा मेसेज आला की खाडकन जागा झालं पाहिजे मनुष्यानी, साधकानी, की अरे ही काहीतरी वेगळी हिंट आहे, ही काही सामान्य मेसेज नाहीये, हा हा सामान्य गायडन्स नाहीये, हा काहीतरी पॉवरफुल मेसेज आहे जो कुठून तरी वेगळ्या ठिकाणनं येतोय, हायर बिंग्स कडनं येतोय, आपल्या पूर्व गुरूंकडनं येतोय. तुम्हाला मी एक गंमत सांगते. जे परमहंस योगानंद आहेत, म्हणजे क्रियायोगाचे गुरु, आपल्या इंडियामधनं बाहेर अब्रॉड त्यांनी सगळीकडे क्रियायोग स्प्रेड केला. ते परमहंस योगानंद, योगी कथामृत म्हणून मराठीमध्ये त्यांचं पुस्तक आहे, आणि इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ योगी असं नाव आहे त्याचं. तर ते, त्यांना लहानपणापासनं लोक येऊन सांगत होते, लिटरली गायडन्स यायचा. आणि दुसरा गायडन्स त्यांना इंट्युटिव्हली यायचा, म्हणजे आतूनच वाटायचं, नाही मी हेच केलं पाहिजे, नाही मी हेच केलं पाहिजे, मी अमुकच केलं पाहिजे, मी इथे बसलं पाहिजे, याला भेटलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे. हा आतून गायडन्स येऊ शकतो किंवा येतो. आणि दुसरं म्हणजे महत्वाचे जे मेसेजेस असतात, खूप महत्वाचे, ते कुठल्या तरी व्यक्तीला आपल्या लाईफमध्ये पाठवलं जातं अचानक, आणि तो मेसेज दिला जातो, आणि तो मनुष्य पुन्हा परत कधीही कुठल्याही कामासाठी भेटत नाही, सापडत नाही, शोधला तरी मिळत नाही, त्याचं अस्तित्वच गायब झाल्यासारखं होतं. पण हे सगळं कळायला आणि वेळ फालतू न जायला आपल्याला विवेक हवा. विवेक फार महत्वाचा आहे. डिसर्नमेंट, डिस्क्रिमिनेटिव्ह माइंड फॅकल्टी अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला फरकच नाही कळत, कोण भल्याचं सांगतोय आणि कोण चुकीचं सांगतोय. प्रॉब्लेम इथे असतो माणसाचा. खूप बघितलंय मी, लोक आपली शक्कल चालवत राहतात, आपणच शहाणे आहोत. कितीतरी लोक बघितली आहेत मी, की बाप रे, म्हणजे म्हणजे खरंच आहे, म्हणजे मी हे बोलते याच्यासाठी, कारण ना खूप स्वतःवर लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे. मला नाही माहिती कळतंय की नाही मी काय बोलते ते, पण खूप मायन्युटली, म्हणजे मी म्हणून स्वतःला कधी नाही बघायचं, बाहेर न बघायचं स्वतःला, की या आत्म्याबरोबर काय काय घडतंय, या फिजिकल बॉडी बरोबर काय काय चेंजेस घडतायत, असं देहाच्या आणि मीपणातनं बाहेर येऊन स्वतःकडे बघावं लागतं. तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे असं होतंय, असं होतंय, तसं होतंय. म्हणजे काय की तो मीपणा आणि देह म्हणजे मी, हा जो गच्च पकडलेला जो आपण हे गाठोडी आहे ना, ती सोडावी लागते सगळ्यात पहिले, ढिली करावी लागते. नाहीतर ती मीची गाठोडी आपल्याला काही सुधरू देत नाही. कसं करू बाई, नकोच बाई, कशाला या जन्मात बाई, पुढचं पुढे बघू बाई, हेच करत राहील माणूस. काय सांभाळतोय मनुष्य? नसा नाड्यांचं गाठोडं, हे शरीर रूपानं उपयोग काय? कारण ते आपलं नाहीच आहे, तिथं चादर आहे. जशी बेडवरची 4 दिवसाची चादर आपण धुवायला टाकतो, दुसरी घालतो, अगदी तसं आहे. मलिन झाली की टाकून द्यावी लागते.
त्याचं काय एवढं कौतुक करायचं? आपण तर आत्मा आहे आणि आत्मा हा प्रत्यक्ष परब्रह्मन आहे. सूर्य आहे, तो तळपता सूर्य आहे, प्रचंड पॉवर आहे आपल्यामध्ये. मी तोच आहे, ही फॅक्ट आहे. पण आपण त्याला इतकं क्लाउडी करतो, इतकं क्लाउडी करतो की ते क्लाउड हटवे हटवेपर्यंत अनंत जन्म जातात आणि मग शहाणपण येतं. आणि मग शहाणपण येतं ना, ती ती स्टेज आहे जी परमहंस योगानंदांबद्दल मी सांगते. ते पुस्तकात चक्क सांगितलेलं आहे की माझे अनेक जन्मांचे गुरु, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी एक जादुई ताईत बनवतात. ताईत म्हणजे ते बांधतात ना असं पेटीसारखं, असं दंडावर, गळ्यात, हातावर असं बांधतात. एक ताईत म्हणतात त्याला. असं पेटीसारखं असतं धातूचं. तो ताईत त्यांच्यासाठी अनेक जन्मांचे गुरु बनवून जादुईरित्या एक आईच्या हातात त्यांच्या साधनेमध्ये असा पोचवतात आणि आईला साक्षात्कार देतात की तुझ्या मुलाला तो बांध. आणि हा ताई तोपर्यंत त्यांच्या बरोबर राहील जोपर्यंत त्याला ऍक्च्युअल त्याचे या इन्कार्नेशन मधले गुरु नाही भेटत. तो ताईत त्याचं संरक्षण करेल असं सांगितलं जातं. आणि खरंच तो जो ताईत आहे तो त्यांच्याकडेच असतो आणि ज्या दिवशी त्यांना त्यांचे गुरु भेटतात तो अत्यंत अद्भुतरित्या तो ताईत गायब होतो. आणि ह्या जर्नीमध्ये अख्ख्या लहानपणापासून गुरु भेटेपर्यंतच्या जर्नीमध्ये अनेक लोक येऊन त्यांना साधू स्वरूपात, कुणाच्या स्वरूपात त्यांना गायडन्स देत जातात, महत्वाचे मेसेजेस देत जातात. आणि हे त्यांनाच नाही, आपल्याला सुद्धा सामान्य माणसांच्या रूपात येऊन मिळत असतात. पण आपण आपली अक्कल इतकी लावून कसाला पाहत असतो ते प्रत्येक गोष्टीकडे. म्हणजे डिसर्नमेंटचा विषय मी का काढतीये की कुठे आपलं डोकं जास्त चालवायचं आणि कुठे आपण नाही चालवायचं आणि आलेल्या गायडन्सला पकडायचं आणि चालायला सुरुवात करायची. हा जो हेअर लाईन डिफरन्स आहे ना, हा आहे तो विवेक. विवेक विवेक म्हणजे तरी काय, तर तो इतकं केसा इतकाच डिफरन्स असतो, पण ती क्रॉस करता आली पाहिजे लाईन माणसाला. आय होप मी काय बोलते आणि मला काय म्हणायचं हे कळतंय किंवा कळेल ग्रॅज्युअली. की तो जो हेअरलाईन डिफरन्स आहे की कुठे मी मला मला माझ्यातल्या मीला सोडायचं आहे आणि ग्रॅब करायची अपॉर्च्युनिटी, आणि कुठे उगीच चुकीचा मार्ग दाखवला जातोय आणि तिथे मात्र मी मला प्रोटेक्ट करायचंय. हा जो डिफरन्स आहे ना, म्हणजे मी हे नाही म्हणत की प्रत्येकाचं ऐकायचं आहे आपण. अनेक लोक अनेक सल्ले देतात, हजार सल्ले येतात आपल्या समोर, पण करेक्ट अॅक्युरेट सल्ला आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून आता हा तो कसा येईल त्याची सुद्धा मी एक हिंट देऊ शकते की सतत गुरूंना म्हणायचं अखंड तुमची सोबत द्या आणि विवेक बुद्धीनं अखंड माझ्या सोबत राहा. सतत माझ्या सोबत राहा की मला ओळखता आलं पाहिजे जे माझं आहे, माझ्यासाठी आहे. मी म्हणजे लीना नाही, मी म्हणजे परब्रह्माचं स्वरूप जे मला घेऊन जाईल त्याच्याकडे, जे एकरूप करेल, ती मी. पण मला भुलायला लावू नका, मला मला या ह्याच्यामध्ये फसू देऊ नका, या चिखलामध्ये बरबटू देऊ नका, अशी अखंड प्रार्थना करावी लागते. हे अक्षरशः मी काही काही अ, हे सांगते, टिप्स सांगते महत्वाच्या, की प्रार्थना करायची ती देवाला काय करायची. मला सुखात ठेव, सगळं छान होऊ दे, आरामाने मृत्यू येऊ दे, पैसे व्यवस्थित असू दे, हे कधीही मागायचं नाही. म्हणून त्यांनी काय म्हटलं संतांनी, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एक क्षणही मला तुझा विसर नको, सतत माझ्या सोबत राहा, अखंड. तो कसा राहील सोबत? गुरु किंवा परब्रह्म स्वतः माझ्या हृदयात विवेक बुद्धी रूपाने राहा, ज्ञान रूपाने राहा, सुख रूपाने राहा, भक्ती रूपाने राहा, बुद्धी रूपाने राहा, शक्ती रूपाने राहा. त्या सर्व शक्तींच्या स्वरूपाने तू माझ्या आतमध्ये राहा. म्हणजे मला पटकन एका क्षणात मला चुटकी मारल्याबरोबर तू जाग करशील, कारण तो आतमध्ये असेल तर जाग करेल ना.
आपण त्याला बाहेर ठेवून आपण आतमध्ये आपणच राहिलं मस्तीत, तर कोण जागं करणार आपल्याला? आणि म्हणून तोच मी आहे असं करून त्यांनाच हृदयामध्ये ठेवा, सतत सोबत राहा एक क्षणही. मला माहिती नाही, मी अखंड अशीच प्रार्थना केलेली आहे. जेव्हा माझे गुरु मला मिळाले, जनार्दन स्वामी खेर, जेव्हा भान आलं, म्हणजे योग्य वयामध्ये काय म्हणतो आपण, 11व्या 12व्या वर्षी थोडस कळायला लागतं, तेव्हापासून एकच मागितलं की अखंड बरोबर राहा. एक क्षणही मला इथे बोट सोडू नका, मला मागे सोडू नका अजिबात. काय वाटेल ते मला, कशात इंटरेस्ट नाहीये, माझं बोट नाही सोडायचं. हे मागत राहिलं पाहिजे अखंड देवाकडे. बाकी काही मागू नका. पैसे, प्रॉपर्टी, मस्तपैकी छान छत, सगळं सगळं तो आरामात देतो. आणि तो देतो म्हणजे काय, आपली चांगली कर्म केलेली असतात तर आपल्याला मिळतं. आपण जर दुसऱ्याचे छप्पर उडवलं असेल पूर्वजन्मात, तर आपल्या डोक्यावरचं छप्पर उडतं. कारण हिशोब कर्मांचा, लॉर्ड्स ऑफ कर्मा, कर्मदेवता एक एक हिशोब लावतात. आणि म्हणून ते हिशोबानेच मिळणार आहे आपल्याला सगळं. ते काय मागायचं, ते काही मागून मिळत नाही. केलेलं असेल तर मिळतं. ते म्हणतात की तुम्ही केलंय का चांगलं कर्म, तर देतो, नाही तर राहिलं. ते काही आपल्याला त्यांच्याकडचं एक्स्ट्राचं देत नाहीत. आपल्या कर्मांची फळं त्याप्रमाणे आपल्याला जीवन भोगायला मिळतं. ही फॅक्ट आहे. आणि म्हणून आपल्या शारीरिक ह्याच्या गोष्टी, मटेरियल गोष्टी कधीही मागू नयेत. तुझी साथ देगा देवा, तुझा विसर न व्हावा, एक क्षणही मला दूर करू नकोस, हे संतांनी मागितलं. त्यांनी कधी काम धंदा नोकरी काही मागितलं नाही. ते तुकाराम महाराजांनी काय काय मागितलं, खंड विठ्ठल 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 विठ्ठल. की ज्या क्षणाला ते म्हणाले की चल विठ्ठला बस त्या याच्यामध्ये विमानात मी आलोय, त्यांना कळलं. कारण तो विठ्ठल आतमध्येच होता आणि त्यांनी पटकन जागा केल्याबरोबर पटकन, वेळ नाही जात त्याच्यात वाया. साधना म्हणजे ती काही आपल्याला बसून करायची नसते, चालता बोलता उठता दर क्षणाला एकरूपता असली ना आतमधनं, की तू आणि मी एकच आणि मला सोडू नको, एवढं म्हणायचं. आपण आपल्या मुलांना म्हणतो की मुलांनी आम्हाला सोडू नये, आम्हाला सांभाळ करावा. त्यापेक्षा त्यांना म्हणावं, मग ती मुलंही राहतील, सद्बुद्धी राहील, सगळं राहील, कर्म चांगलं होईल, कर्माचं फळही चांगलं मिळेल. तर ह्या पद्धतीनं असं मागितलं की आपल्याला अत्यंत उत्तमरित्या मार्गदर्शन येतं. जसं परमहंस योगानंदांना आलं, अनेक संतांना आलं, तसंच आपल्यालाही मिळतं. ना तरी सुवर्ण चंपकाचा कळा किंवा तो पुतळा अमृताचा, ना तरी उद्यान तरारले पूर्ण, अर्जुना ते जाणं मार्दवाचे. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओले की ते पालवले चंद्रबिंब, ना तरी ते वाटे योगासनीसाचं मूर्ती तेजाचीच बैसलीसे. पडे चंद्रामृत शक्तिमुखी जेव्हा, शरीरत तेव्हा ऐसे होय. हे जे स्वरूप आहे, जे एवढं सगळं वर्णन केलं, ते कधी होतं? ते चंद्रामृत, मी म्हणलं ना, अमृताचं ड्रॉप जेव्हा आतून पडतो आणि कुंडलिनी शक्ती तो ग्रॅप करते आणि पोचवते, तेव्हा शरीर असं बदलून जातं, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता हे वर्णन ऐकल्यानंतर कुंडलिनी प्रवास सुरू करते तेव्हाच भयावह वर्णन विसरून जावं, त्याची भीती बाळगू नये. वार्धक्य मुरडे, तारुण्य ही मोडे, लोकली उघडे बाळदशा. हे खोटं नाहीये, हे वर्णन अत्यंत खरं आहे. सुरकुत्या येत नाहीत स्किनला, एक प्रकारचा तजीलपणा असतो स्किन मध्ये. आपण म्हणतो, बघतो ना बऱ्याच लोकांना की म्हातारे नाही वाटत. म्हणजे काही लोकांची नॅचरल असते स्किन, पण आता आपण काही काही ऍक्ट्रेसेस बद्दल, इव्हन आता आपण म्हणतो हेमा मालिनी खूप सुंदर दिसते. हे काही दुनियेसमोर त्यांचं बाहेरचं ते खोटं रूप आहे, ऍक्टर ऍक्ट्रेस म्हणून. पण आतमध्ये जर त्यांचं बघितलं, तर ते ना साधना करतात ते लोक. तिची नृत्य साधना असेल, जरुरी नाहीये की प्रत्येकाची हीच साधना आहे बसून आसनावर ध्यान करणं. गाण्यातून लोक साधना करतात.
नृत्यातनं करतात. आणि तोच एक काय म्हणतो, एक तत्व असल्याचा अनुभव कुठल्याही स्थितीतून येऊ शकतो. तैसी नखे सुवर्ण वृक्षा बाळदशा तरी थोर पराक्रम असे निरुपम धैर्य तेही. सुवर्ण वृक्षाच्या पालविते यावी जैसी नित्य नवी रत्नकळी. तैसी नखे नवी निघती साचार सतेज सुंदर सुंदर धनुर्धरा. अक्षरशः नवीन पालवी फुटल्यासारखं ते शरीर. आणि म्हणून आठवत असेल, पूर्वीचे ऋषीमुनी 500-500 वर्ष एकच शरीर घेऊन राहत होते. ते शरीर न म्हातारं नाही व्हायचं, मरायची अवस्था नाही यायची, शरीर शरीर टाकायची अवस्था नाही यायची. जेव्हा त्यांना परब्रह्मकडून गायडन्स यायचा, इन्स्ट्रक्शन यायची की आता हे शरीर सोड आणि नवीन शरीर धारण कर, तेव्हा असे योगी पहिल्या शरीराला टाकून, लिटरली टाकून, दुसरं नवीन शरीरात प्रवेश करायचे. आणि पुढे आणखीन 2500 वर्ष, 2000 वर्ष, 500 वर्ष पुन्हा कंटिन्यू करायचंय काम त्यांचं. असे योगी आजही आहेत हिमालयाच्या भागामध्ये. आजही असे योगी आहेत की जे अनंत काळापासून शरीर धरून साधना करतायत. ते शरीर असं हे नाही होत, आपल्या शरीरांसारखं नाही राहत. सुवर्ण वृक्षाच्या पालविते यावी जैसी नित्य नवी रत्नकळी. तैसी नखे नवी निघती साचार सतेज सुंदर धनुर्धरा. दातही नवीन तैसेची ते येती परी कैसे होती अतिसान. दोन्ही बाजूस पार्था ऐसे भासे जणू बैसलीसे रत्नपंक्ती. सानुली माणिके कण्या तयाच्याही स्वभावे ज्या पाही अणुतुल्य. तैसी ती रोमाग्रे सतेज सुंदर सर्वांगी साचार उठावती. तेवी तळपाय आणि करतळे जैसी रातोत्पल्ले तैसी होती. तांबडी कमळ म्हणलंय त्यांनी. जसं कमळासारखं पिंक कलरचं पाय आणि तळपाय आणि तळहात असे पिंकच दिसतात. आपण बघतो ना कृष्णाची, रामाची, असे तळपाय आणि तळहात त्याचे पिंक पिंक असतात. आणि काय सांगू तयाच्या नेत्राते निर्मळत्व येते निरुपम. डोळे बघावे त्यांचे, सर्वाच्या पलीकडे पाहणारे असतात. त्याच्यात कुठलीही वासना दिसत नाही, कुठलाही हवेपणा दिसत नाही, कुठलीही शारीरिक आवश्यकता दिसत नाही डोळ्यांमध्ये. पलीकडे पोचलेले असतात. पक्व दशे प्रती पोहोचता मोती न मावे संपोटी शिंपीची. मग शिंपीचा त्या सांधा उकलोन पडे मोती जाणं बाहेर इथे. तैसी पापण्यांच्या मावेना वेगेत अर्ध उन्मिलित सृष्टी होय. जरी ऐसी दृष्टी अर्ध उन्मिलित, अर्धी उघडलेली डोळे असे शांत, सर्वांच्या पलीकडे पाहणारे, कुठलीही वासना नसणारे आणि अर्धोन्मिलित असे. म्हणजे एक असतं आपण डोळे बघावे, तर आपण संतांचे डोळे बघावे असे अर्धोन्मिलित असतात. कारण त्यांच्यात पाहण्याची, बाह्य डोळ्यांनी बघण्याची इच्छा नसते, बाह्य जगाकडे बघत नसतात. अंतर्दृष्टीनं बघण्यासाठी डोळे स्थिर आणि शांत आणि अर्धोन्मिलित असलेले पुरेसे आहेत. त्याच्यासाठी डोळे उघडून उघडून आपण म्हणतो काय डोळे फाडून बघतोय, असं आपण एखाद्याला म्हणतो की नाही. म्हणजे कसं बघणं झालं, मोठे मोठे डोळे, कारण बघण्याची इच्छा असते आपल्याला सगळं. इथे काय चाललंय, हे कसं केलं, ते कसं झालं, ती इच्छा असते डोळ्यात बघण्याची. इथे सर्व इच्छा मालवून गेलेल्या आहेत आणि म्हणून डोळे अर्धोन्मिलित आणि शांत आहेत. बघण्याची इच्छा नाही उरलेली, बघेपणा गेलेला आहे सगळा. जरी ऐसी दृष्टी अर्ध उन्मिलित तरी ती व्यापित गगनासी. आणि म्हणून काही ते आंधळे नाही आहेत, त्यांना सगळं दिसतंय, सगळ्याच्या पलीकडचं दिसतंय. एक माणूस समोर आला तर त्याचे 4 जन्म मागचे दिसतील की याने काय काय कामं केली. तरी ते व्यापित गगनासी, सगळं ब्रह्मांड त्यांच्या पुढे ओपन असतं, कारण ते अंतर्दृष्टीने बघत असतात. आपल्यासारखे बाहेर डोळे मोठे करून बघत नसतात. देह तरी होय सुवर्णासारिका परी तो हलका वायू तुल्य. लाईटनेस येतो बॉडीला, हेवीनेस निघून जातो, तेजस्वी होतो.
फिजिकल बॉडी तेजस हे सगळं असं स्वरूप ऍक्च्युली येतं. हे काहीही अवाढव्य असं काही काही वर्णन केलेलं नाही अवाजवी असं ऍक्च्युली आहे. हे खरंच घडतं हे. आणि हे असंही नाहीये की तेव्हा त्यांचं झालं असेल आता कुठे असं होतं, असंही नाहीये. हे सगळं केल्यानंतर हाच एंड रिझल्ट आहे, दुसरं काही मिळत नाही ना वेगळं. की जे देही दे अंश आप पृथ्वीचे नावही तयाचे नुरे तेथे. मग सागराच्या पैलाडही देखे विचार तो ऐके स्वर्गातील. आणि मुंगीचेही जे का मनोगत तेथेही समस्त ओळख येतो. मी आत्ताच सांगितलं की त्यांना सर्वांचं सगळं ऐकू येतं, सगळ्यांचं सगळं कळतं. हा हिनं आता मी बघितला हिचा मेसेज, खेचरी मुद्रा, शांभवी मुद्रा, शांभवी डोळ्यांची मुद्रा असते बहुतेक. खेचरी मुद्रा जी मी सांगितली ना, टंग आतमध्ये गळ्याच्या ह्याच्यात जाते ती आत नाकात म्हणजे तो जो तिथे नाक आणि हे टच होतो ना, तिथे आतमध्ये जाते ती आपली जिव्हा, जीभ जीभ जी आहे ती आतमध्ये अशी खेचरी मुद्रा म्हणतात त्याला. होय वायू रूप वायूवरील स्वार, तेवी पाण्यावर चालू शके. चालू शके तरी पाण्याचा त्या स्पर्श पाऊले ते पाऊला ते लेश मात्र नाही. प्रसंगानुसार तया लागी देख, लाभती अनेक सिद्धी ऐशा. ऍक्च्युली मी म्हणजे ऍक्च्युअल एक्सपिरियन्स सांगते. माझ्या घरी माझे गुरु यायचे. तर आता आमचं घर होतं 2 खोल्यांचं, रेंटेड, छोटस. महाराष्ट्रात आपल्या तिकडे तशीच घरं असतात. एक बाहेरची खोली आणि आतमध्ये किचन. आता जेव्हा स्वामी यायचे, जनार्दन स्वामी माझे गुरु, तेव्हा त्यांच्या बरोबर एक 2-4 लोक तरी असायचेच. म्हणजे त्यांनी ते मुद्दामून ठेवलेले असायचे. का तर त्याचा काहीतरी वाईट काळ असायचा आणि त्याला आपल्या ह्याच्यात ठेवण्यासाठी, कृपा करण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी माझ्या बरोबर 1 महिना तू प्रवास कर असं सांगितलेलं असायचं. आणि त्यांच्या बरोबर कधी कपल असायचं, कधी 2 माणसं पुरुष असायचे, कधी कोण असायचं, कधी मुलं असायची, कोणी ना कोणीतरी त्यांच्या बरोबर असायचं. आम्ही घरात 5 माणसं, म्हणजे माझी भावंड दोन्ही, बहीण भाऊ, मी, आई आणि वडील, आम्ही 5, स्वामी 6, आणि आणखीन 2-4 त्यांच्या बरोबरची माणसं. आता आमच्याकडे काही किचन मध्ये झोपायची पद्धत नव्हती. आमच्या घरामध्ये आम्ही जे काही असू ते आम्ही बाहेरच्या तर मोठ्या खोलीमध्येच आम्ही झोपायचो. आणि असं काही बेड बीड नव्हतं. एक सिंगल पलंग म्हणतो आपण, मेटलचा, तो पलंग होता एकच. आणि बाकी सगळे आम्ही गाद्या घालून खाली झोपायचो. आणि त्याच्यात सुद्धा कडेला काय कपाट आहेत, टीव्हीचा शोकेस ठेवलाय, मग इकडे काय ते मशीन ठेवलंय शिवणाचं. असं सगळं गच्च साईड पूर्ण भिंतीची पूर्ण 2 फरशांची अशी पूर्ण एका पाठोपाठ एक अशी सगळी पूर्ण वस्तू ठेवलेल्या होत्या. आणि मध्ये सगळ्या गाद्या. आता गंमत म्हणजे रात्री माझ्या गुरूंना, आणि तो पलंग होता दरवाजाकडे, आणि बाथरूम होता आतमध्ये किचन मध्ये, व्यवस्थित सेल्फ कंटेंट ब्लॉक म्हणतो आपण तसा तो. टॉयलेट बाथरूम घरातच होतं, म्हणजे असं काही बाहेर वगैरे जायला लागायचं नाही. पण गुरूंना रात्री झोपेमध्ये त्यांना वॉशरूमला जायचं असायचं अक्षरशः. आणि त्यांच्या पायाशी त्यांना उठायला लागेल किंवा काहीतरी लागलं तर म्हणून पटकन असं कोणीतरी, माझा भाऊ, माझे वडील, आणि एंडला माझी आई अशी झोपलेली असायचे की जेणेकरून कोणाला तरी जाग येईल आणि आम्ही पटकन कोणीतरी उठू. पण अक्षरशः ते कधी जाऊन यायचे ना आम्हाला कळायचं पण नाही. आणि पहाटे 3:30-4ला ते उठून तोंड धुवून सगळं आवरून त्यांचा प्राथमिक विधी, ते वापस येऊन बेडवर बसलेले असायचे. आणि आम्हाला जाग यायची. माझी आई त्यांना विचारायची, तुम्ही कधी उठलात? अरे मी सगळं करून आलो. आई म्हणली, आम्हाला कळायचं पण नाही. अक्षरशः ते कसे जायचे ते म्हणायचे, मला येतं जाता असं म्हणायचे आणि जोरात हसायचे. खूप गमतीशीर असे खरेच गुरु या प्रकारचे मी अनुभवले आहेत लहानपणापासून. म्हणजे हे जे वर्णन केलंय ना, की चालू शके तरी पाण्याचा ते स्पर्श पाऊला ते लेश मात्र नाही, की अगदी वरवरनं ते जातील, कशाला स्पर्श. आणि गाद्या पण अशा टचाटच शेवटच्या एज पर्यंत, म्हणजे अगदी छोटस घर होतं, अगदी छोट. म्हणजे तिथे जागाच नाही. म्हणजे त्या गादीच्या खाली पाय घालावा लागेल ना तर वरनं तुडवावं लागेल गादीला.
अक्षरशः असं म्हणजे एक पाऊल ठेवण्या इतकी पण जागा नसायची रिकामी, पण तरीही ते जाऊन यायचे. आता मला हे वर्णन ऐकून तेच आठवतंय. मग गगनाची पायरी करोन, चढवणी सोपान सुषुम्नेचा, आली हृदयात देवी जगदंबा, होय जिका शोभा चैतन्याची, विश्वबीजांकुरा लागी देई छाया, जिका आदी माया शक्ती रूप. आता कुंडलिनीचं वर्णन आहे की अशा सिद्धाच्या आतमध्ये कुंडलिनी मग कशा स्वरूपात असते. विश्वबीजांकुरा लागी देई छाया, जिका आदी माया शक्ती रूप, निराकार परब्रह्माची जी पिंडी, जन्मभू उघडी ओंकाराची, परब्रह्म रूप शिवाची सांबळी, कुंडलिनी बाळी ऐसी जिका. शिवाची सांबळी म्हणजे बेताची करंडी पेटी देव ठेवायची असं म्हटलंय त्यांनी इथे खाली. परब्रह्म रूप शिवाची सांबळी कुंडलिनी बाळी ऐसी जिका, अर्जुना ती तेथ येता हृदयात ध्वनी अनाहत होऊ लागे. अनाहत ध्वनी म्हणजे ओंकाराचा ध्वनी ऐकू येतो हृदयामधनं, तो जाणवतो. अनाहत चक्र, हृदय चक्र, तिथे ती कुंडलिनी जेव्हा येते तेव्हा जे काही स्वरूप अनुभवायला मिळतं आणि जो काही एक्सपिरियन्स येतो तो इथे सांगितलेला आहे. कुंडलिनी अंगा जडोनिया होती, पार्था ज्ञानशक्ती बुद्धीची जी, तियेची या कानी आला अळूमाळू, बोलतो केवळ अनाहत. ओम म्हणजे युनिव्हर्सल साऊंड म्हटलेला आहे या ओमला. ओम इज अ युनिव्हर्सल साऊंड. म्हणजे जेव्हा परब्रह्मानी युनिव्हर्स क्रिएट केलं, सगळ्यात पहिले ओंकार क्रिएट केलेला आहे. आणि कशाच्या बेसिसवर क्रिएट केला म्हणजे काय, जस्ट एक व्हायब्रेशन निघाली परब्रह्माकडनं आणि ओंकार निघाला आणि तो युनिव्हर्सल साऊंड आहे. आणि तो युनिव्हर्सल साऊंड जेव्हा कुंडलिनी जागृत होते त्यावेळेला तो ऐकायला येऊ लागतो आतून. आणि तो ओम असा असल्यासारखा आहे, त्याचा नीट ऐकलं त्याला की, तर तो आपल्याला ऐकू यायला लागतो कानामध्ये आपणे आप आतूनच. परब्रह्म रूप शिवाची सांबळी कुंडलिनी बाळी ऐसी जिका, अर्जुना ती येता हृदयात ध्वनी अनाहत होऊ लागे. कुंडलिनी अंगा जडोनिया होती, पार्था ज्ञानशक्ती बुद्धीची जी, तियेची या कानी आला अळूमाळू. अळूमाळू म्हणजे थोडासा, छोट्या प्रमाणात आवाज ऐकू येतो, असं काही खूप कानात वाजत नाही. ध्यानाच्या वेळेला तो ऐकू येतो, बाह्य आवाजांमध्ये तो आपल्याला ऐकू नाही येणार. ध्वनी अनाहत होऊ लागे. कुंडलिनी अंगा जडोनिया होती, पार्था ज्ञानशक्ती बुद्धीची जी, तियेची या कानी आला अळूमाळ, बोलतो केवळ अनाहत. परावाणीची या कुंडा माझी देख, होती जी सुरेख नाद चित्रे, ओंकार आकृती सारिखी ती भली, कैसी रेखाटली उमटती, कल्पनेच्या योगे जाणावे हे साच, तरी कल्पितेच नाही येथे, कल्पिते ते मन आणावे कुठून, जे का शून्य लीन झाले आता. आणि हे काही जे अनुभव येतात ते काही साधकांनी कल्पन केलेल्या कल्पना नसतात. कारण त्यांनी म्हणलंय कल्पना करायला सुद्धा मन शिल्लक राहत नाही ना. कल्पना कुठून उठतात आपल्या डोक्यात, मी असं विचार केला, मला अशी कल्पना आली असं आपण म्हणतो, मला असं वाटलं, ते मनात वाटत असतं. आणि मन हे केवळ एक एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला एक्सप्रेस होण्यासाठी, बाकी काही नाही. सोलसाठी ते एक इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे एक्सप्रेस होण्यासाठी, बाकी त्याचा काही पर्पज नाही आहे. जीवन जगताना आपल्याला व्यक्त होता आलं पाहिजे म्हणून मन हा प्रकार दिलेला आहे. आणि तिथे ते उरतच नाही. या एवढ्या साधनेच्या स्टेजवर वेगळं मन, विचार, कल्पना या पद्धतीचं काहीही उरत नाही. त्यामुळे हे खरे खरे अनुभव आहेत, या कुठल्याही कल्पना नाहीत असं ते सांगतात. परी नव्हे तैसे गेलो विसरून, तुझं काही गुण सांगा याते.
जोवरी पवन गगनी तो जाण, नाही झाला लीन संपूर्णत्वे. तोवरी तो पार्था ध्वनी अनाहत, अखंड घुमत राहे तेथे. अखंड ओंकार ध्वनीची या मेघे, दुमो दुमो लागे हृदयाकाश. जोपर्यंत आतमधला प्राणवायू तिथे घुमतो आहे, जोवरी पवन गगनी तो जाणं नाही झाला लीन संपूर्णत्वे. ती जी पुढची स्थिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, कारण साऊंड इज हे आहे ना, ध्वनी हा काय म्हणतो आपण, वायू स्वरूपात असल्यासारखा आहे तो, आणि त्याचं ते स्वरूप आहे. ते पूर्णपणे लीन म्हणजे तेही सुद्धा एकरूप होऊन जातं. म्हणजे शेवटी म्हणून म्हटलं ना, शेवटी शून्य, एंडला काहीच उरत नाही, नथिंगनेस, काहीच नाही उरत एंडला. म्हणजे तोही जातो, कारण पुन्हा ओंकार म्हणला तरी तो एक फॉर्मच झाला ना शेवटी. साऊंड पण एक फॉर्मच झाला एक तऱ्हेचा. तर त्यामुळे शेवटी तोही विरून जातो. कधी तर जेव्हा वायूचं आतमध्ये, म्हणजे कसं सांगू, ते तत्वाचं अस्तित्व जोपर्यंत राहतं तोपर्यंत तो अखंड घुमत राहतो. पण जेव्हा तोही एकरूप होतो त्या शक्तीशी, तेव्हा तो थांबून जातो. अखंड ओंकार ध्वनीची या मेघे, दुमदुमे लागे हृदयाकाश. हे ना अजून बरंच आहे वर्णन, एक पेज आहे. आपण थांबूया का इथे? हा, थांबूया. है ना, है दोन ना? वाजले. हो, थांबूया. हम्म. हे सेशन संपूच नाही असं वाटतंय आजचं. खूप सुंदर वर्णन आहे. इतकं ते छान वाटतंय ऐकायला. पण ठीक आहे, म्हणजे वेळेसाठी थांबायला लागेल. हो खरं आहे. म्हणजे माझं समोर घड्याळ आहे म्हणून बरं आहे, मला लक्ष असतं माझं घड्याळाकडे. जेवणाची वेळ आहे ना आता, हा. आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल. हो. बरं, काही आपण डिस्कस करायचं असेल, काही क्वेरीज असतील, आपण त्याच्यावर बोलू. मी हे थांबवते शेअरिंग. आम्हाला पहिले फोन करते. ब्रह्मरंध्र द्वार. ब्रह्मरंध्र द्वार म्हणजे आपलं ब्राऊन चक्र, सहस्रार चक्राच्या इथलं मध्ये सेंटरला असलेलं ब्रह्मरंध्र द्वार. उघडे सत्वर आपोआप, म्हणजे तिथे जाऊन ते ओपन होऊन जातं. जीवा शिवाचं मिलन म्हणतात.